आज स्टॉक मार्केटमध्ये एका बाजूला ग्रीन एनर्जी कंपनी ॲग्रेसिव्हली एक्सपान्शन करत आहेत, तर दुसऱ्या बाजूला रेल्वे आणि इन्फ्रास्ट्रक्चर सेक्टरमध्ये प्रेशर आणि अपॉर्च्युनिटीज दोन्ही दिसत आहेत. इंडिया इन्फ्रास्ट्रक्चर बूम पुढील 10 वर्षात मार्केटचे बिगेस्ट वेअर ठरणार का? हा मोठा प्रश्न. तर नमस्कार मित्रांनो, बाजार तडकामध्ये आपलं मनापासून स्वागत आहे. आज आपण पाहणार आहोत मोठ्या कंपन्यांचे क्वार्टर 4 रिझल्ट आणि काही बिझनेस अपडेट. तर चला सुरुवात करूया रिन्युएबल एनर्जी सेक्टरपासून, म्हणजे सुझुरो एनर्जी. तर सुझुरो एनर्जीने क्वार्टर 4 फायनान्शियल सर्व्हिसमध्ये खराब परफॉर्मन्स दिला असून कंपनीचा प्रॉफिट 6% घसरून 1114 कोटीवर आला आहे आणि रेव्हेन्यूमध्ये तब्बल 45% ग्रोथ दिसली आहे. याचा अर्थ कंपनीचा बिझनेस ॲग्रेसिव्हली एक्सपांड होत आहे. इंडिया क्लीन एनर्जी ट्रान्झिशनमुळे सुझुरोनला मोठा फायदा मिळत असल्याचे अॅनालिस्ट सांगत आहे. डाटा सेंटर, EV चार्जिंग आणि AI इन्फ्रास्ट्रक्चरमुळे इलेक्ट्रिसिटी डिमांड झपाट्याने वाढत आहे. आता ओलिया फिनटेक सेक्टरमधील मोठी बातमी म्हणजे पाईन लॅब्स अखेर प्रॉफिटमध्ये आली आहे. त्या कंपनीचा प्रॉफिट 59 कोटीचा नोंदवला असून रेव्हेन्यू 17% वाढला आहे. डिजिटल पेमेंट आणि मर्चंट बिझनेस ग्रोथमुळे कंपनीला फायदा मिळत आहे. UPI इकोसिस्टम आणि कॅशलेस इकॉनॉमी ट्रेंड मुळे फिनटेक सेक्टर फ्युचरमध्ये एक्सप्लोजिव्ह ग्रोथ दाखवू शकतो. आता रेल्वे इन्फ्रास्ट्रक्चर सेक्टरमधील मोठ्या अपडेटकडे बोलूया. म्हणजे रेल विकास निगम लिमिटेड RVNLने वीक क्वार्टर 4 निकाल जाहीर केला आहे. कंपनीचा प्रॉफिट तब्बल 43% घसरून 212 कोटीवर आला आहे. मात्र रेव्हेन्यूमध्ये 5%ची ग्रोथ दिसली आहे. प्रोजेक्ट एक्झिक्युशन कॉस्ट आणि रायझिंग कॉम्पिटिशनमुळे मार्जिनवर प्रेशर आलं आहे. पण अॅनालिस्टच्या मते इंडियन रेल्वे इन्फ्रास्ट्रक्चर बूम अजूनही लॉंग टर्म राहू शकतो. आता रेल्वे फायनान्सिंग सेक्टरमधील मोठ्या अपडेटकडे बोलूया. तर इंडिया रेल्वे फायनान्स कॉर्पोरेशन म्हणजे IRFCने हैदराबाद मेट्रोसाठी तब्बल 13,527 कोटीचा मेगा रिफायनान्सिंग डील साईन केला आहे. हा डील इंडिया अर्बन इन्फ्रास्ट्रक्चर सेक्टरमधील सर्वात मोठा रिफायनान्सिंग डीलपैकी एक मानला जातो. हैदराबाद मेट्रोचा बॉरोईंग कॉस्ट मोठ्या प्रमाणात कमी होऊ शकतो. आणि सर्वात महत्त्वाचे प्रश्न म्हणजे IRFC आता रेल्वे फायनान्सिंग पुरता मर्यादित राहिले नाही. कंपनी अर्बन इन्फ्रास्ट्रक्चर फायनान्सिंग सेक्टरमध्ये ॲग्रेसिव्हली एक्सपान्शन करत असल्याचे सिग्नल मिळत आहे. आता बोलूया पॉवर सेक्टरमध्ये मोठ्या ब्रेकिंग अपडेटकडे म्हणजे NTPC लिमिटेड आता न्यूक्लिअर एनर्जी सेक्टरमध्ये मोठी एंट्री घेत आहे. कंपनीने गुजरात, आंध्र प्रदेश, ओडिशा आणि मध्य प्रदेशमध्ये न्यूक्लिअर प्रोजेक्टसाठी साईट सिलेक्शन स्टडी सुरू केले आहे. रिपोर्टनुसार NTPC लॉंग टर्म 30 गिगावॅट न्यूक्लिअर एनर्जी प्लांटवर काम करत आहे. इंडिया सरकारने 2047 पर्यंत 100 गिगावॅट न्यूक्लिअर कॅपॅसिटी टार्गेट ठेवला आहे. NTPC रिन्युएबल एनर्जी नंतर आता न्यूक्लिअर एनर्जी डायव्हर्सिफिकेशन वर ॲग्रेसिव्हली फोकस करत आहे. NTPC फ्युचर इंटिग्रेटेड क्लीन एनर्जी गेम बनवू शकते असे अॅनालिस्ट सांगत आहे. तर मित्रांनो, हे होते आजचे मोठे कंपन्यांचे क्वार्टर 4 रिझल्ट. तुम्हाला कसा वाटला हे कमेंट करून सांगा आणि अशा डेली व्हिडिओ अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा. धन्यवाद.